एक मिनिट पार्थ पवारांवरती आरोप लावण्यात आलेले आहे. शासकीय जमीन खरेदी केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. गैरव्यवहार करण्याचा आरोप आहे. नाही, यामध्ये मला वाटतं उद्योग विभाग देखील याच्यामध्ये त्यांच्याकडून देखील काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. माननीय बावनकुळे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेली आहे. आता माझ्याही कार्यालयामध्ये याबाबतीत कुठलीच तक्रार नाही. हे जे काही विरोधी पक्षांमधल्या काही नेत्यांकडनं हे जे काही आरोप केले गेलेले आहेत, नक्कीच त्याची माहिती आम्ही घेऊ. आणि परंतु तक्रार नसल्यामुळे त्याचा अजूनपर्यंत कुठला ह्याची कागदोपत्री माहिती ही माझ्याकडे आता तरी उपलब्ध नाही आहे, परंतु उपलब्ध झालं नक्कीच त्याच्यावरती आम्ही स्टेटमेंट करू. दानवेंतर संपूर्णपणे जे पुरावे आहेत ते याच्यामध्ये आहेत. पुरावे देखील आम्ही सादर त्याच्याकडे काय पुरावे असतील त्याने आम्हाला द्यावेत, त्याच्यावरती आम्ही नक्कीच माहिती सगळी घेऊ ना. परंतु आता अपोजिशनकडनं हे जे ॲलिगेशन लावले जात आहेत त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं काही चुकीचं राहील. परंतु माझ्यापर्यंत तरी कुठली तक्रार आलेली नाही आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतायत. पावसाळ्याची मदत आहे ती मिळालेली नाही असं देखील त्या ठिकाणी गावोगावी जाऊन जो आढावा आम्ही आता पंढरपुरामध्ये होतो. एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन घेत असताना शेतकऱ्यांची जेव्हा आमच्या भेटी झाल्या तेव्हा शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. आता काय झालं आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये ह्यांचा पराभव दिसतोय आणि फक्त जनतेला भडकवायचं, जनतेची दिशाभूल करायची आणि त्या दिशाभूलीवरनं स्वतःचे राजकीय पोळी भाजायचे असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हे केळीवाणे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री असताना इतक्या वेळा जर का बांधावरती गेले असते ही त्यांच्यावरती वेळ आली नसती.